अभिजित दिपकेंची आमरण उपोषणाची घोषणा आहे। वांगचून यांना ताब्यात घेतल्यानंतर आता त्या ठिकाणी अभिजित दिपके उपोषण करणार आहेत। दिपके यांच्या उपोषणाला आता जंतर मंतरवर सुरुवात होतीये। वांगचून यांना अटक जरी केली तरी आंदोलन सुरूच राहणार, शरद पवार यांचं वक्तव्य आहे। वांगचून यांच्या मागणीवर सरकार बघ्याची भूमिका घेत आहे असं देखील ते म्हणतायत। काँग्रेसच्या वतीनं प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेले, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पाहते त्याची अटक सत्र त्यांनी केली। बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।